नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशाच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक, राष्ट्रपतींचं मत. तूर डाळीच्या घसरलेल्या भावाच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये डाळीच्या सध्याच्या साठवणूक मर्यादेत 3 महिन्यांसाठी तिप्पटीनं वाढ. नीलक्रांती धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 50% अर्थसहाय्याच्या 21 योजना राबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई गोवा महामार्गाचं पहिल्या टप्प्यातलं चौपदरीकरण 2018 अखेरपर्यंत पूर्ण होणार, नितीन गडकरी. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 6व्या टप्प्यासाठी तर मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान, चोख बंदोबस्त. 10 महापालिकांच्या महापौरपदांच्या निवडणुकांसाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग. आणि ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक कृष्ण किरवले यांची कोल्हापुरात हत्या, व्यक्तिगत कारणातून हत्या झाल्याचं प्राथमिक वृत्त. आणि आता सविस्तर वृत्त. भारताच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधामध्ये महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रपतींच्या हस्ते आज चेन्नई इथं 125 हेलिकॉप्टर स्क्वॅड्रनला राष्ट्रपती मानांकन प्रदान करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. भारत हे जगातलं एक जबाबदार राष्ट्र आहे. भारताच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याच्या दुष्ट हेतूनं प्रेरित विघातक घटकांनी याचं भान ठेवावं, असं राष्ट्रपती म्हणाले. देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. गेल्या वर्षी पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावरती पाकिस्ताननं केलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टर तुकडीनं अतुलनीय कामगिरी केल्याचं सांगत राष्ट्रपतींनी त्यांचं अभिनंदन केलं. This is the first formation, the V formation. From here, the team will advance forward to present their impressive rifle skills in a closer view to you all. The 5.5 kgs 303 rifle, which appears to be a toy in their hands, says it all for them. राज्यामध्ये तुरडाळीचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या लागू असलेली तुरडाळीची साठवणूक मर्यादा पुढील 3 महिन्यांसाठी तिप्पटीनं वाढवण्यात आली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी आखलेल्या नीलक्रांती धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 50% अर्थसहाय्याच्या 21 योजना राज्यात राबवण्यासाठीही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या योजनांमध्ये मत्स्य संवर्धनासाठी नवी तळी, मत्स्यबीज निर्मिती केंद्र, जाळी, सागरी क्षेत्रासाठी पिंजरा उभारणी, शीतगृह, मच्छीमारांसाठी घरकुलं अशा योजनांचा समावेश आहे. धान्य साठवणुकीसाठी सार्वजनिक खासगी सहभागातून भाडेतत्वावर गोदामं घ्यायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गडचिरोली, गोंदिया, नागपूर, पालघर आणि ठाणे या 5 जिल्ह्यात 49 ठिकाणी आदिवासी विकास महामंडळ गोदामं भाडेतत्वावर घेणार आहे. तंत्रकुशल युवकांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिकाऊ उमेदवारी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रारूप विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबतचं विधेयक मांडलं जाईल. शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 मध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं आतापर्यंत पहिल्या टप्प्याचं 47% काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पासाठी 20,000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्याअखेर ते पूर्ण होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज रायगडमध्ये सांगितलं। या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। या महामार्गाच्या दुतर्फा आणि मध्यभागी मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। त्यासाठी प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 1% इतकी रक्कम खर्च केली जाईल असंही गडकरी यांनी सांगितलं। सावित्री नदीवरील पुलाच्या कामाबाबत आपण समाधानी असल्याचं गडकरी म्हणाले। सावित्री नदीवरच्या पुलावरची घटना घडली होती। राष्ट्रीय महामार्गावरचा पूल आहे। 2 ऑगस्टला ही घटना घडली। त्या फार दुर्भाग्यपूर्ण घटना रात्रीच्या वेळी घडली। 15 ऑक्टोबरला आम्ही टेंडर काढलं आणि 15 डिसेंबरला याची एजन्सी पक्की केली आणि कामाला सुरुवात केली। मी त्यावेळी म्हटलं होतं की 6 महिन्याच्या आत हा पूल पूर्ण करू। त्या दृष्टीने कामाला पण लागलं। आता मी हा पूल बघून आलो। जवळपास पुलाचं आता वरच्या डेकचं काम सुरू झालं, लोखंड बांधायचं। आणि आपले मंत्री जे आहेत त्यांनी म्हटलं 30 जूनपर्यंत। आज मी पूल बघितल्यावर मला विश्वास आहे की याच्या आधीच हे काम पूर्ण होईल आणि 30 जूनला याचं आम्ही उद्घाटन करू। अनुत्पादित मालमत्तेसंदर्भात बँकांनी गंभीर राहावं, कर्ज मंजूर करताना काळजी घ्यावी असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी म्हटलंय। ते आज मुंबईत 12व्या वार्षिक बँकिंग परिषदेत बोलत होते। दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य उत्पादन क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले। यावेळी येस बँकेला सर्वोत्कृष्ट सोशल बँकेचा पुरस्कार देण्यात आला। भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीनं मेक इन इंडिया अंतर्गत नागपूरमध्ये आज राष्ट्रीय अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग उपस्थित होते। खासगी क्षेत्रातून मिळणारा प्रतिसाद, या संदर्भात दिले जाणारे परवाने, मनुष्यबळ आणि परदेशी गुंतवणूक अशा विविध विषयांवरती यावेळी चर्चा करण्यात आली। या व्यतिरिक्त आयुध निर्माण बोर्डाकडून निर्मिती केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्र निर्मितीचं विश्लेषण तसंच त्यात येणाऱ्या समस्यांविषयी माहितीही देण्यात आली। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी तर मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे। मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। उत्तर प्रदेशामध्ये पूर्व भागातल्या महाराजगंज, कुशीनगर, गोरखपूर, देवरिया, आजमगड, मऊ आणि बलिया या 7 जिल्ह्यांमध्ये 49 मतदारसंघात उद्या मतदान होईल। मणिपूरमध्ये उद्या पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये 38 मतदारसंघात मतदान होणार आहे। राज्यातल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापौर निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राजकीय पक्षांनीही महापौरपदासाठी मोठ्या प्रमाणावरती मोर्चे बांधणी सुरू केली आहे। नाशिकमध्ये महापौरपदाची निवडणूक 14 मार्चला होणार आहे। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली। उमेदवारी अर्ज भरायची अंतिम मुदत 9 मार्चपर्यंत आहे। नाशिक महानगरपालिकेत 122 पैकी 66 जागा मिळवून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। पुण्यामध्ये महापौरपदाची निवडणूक 15 मार्चला तर पिंपरी चिंचवडच्या महापौरपदाची निवडणूक 14 मार्चला होणार आहे। मुंबईमध्ये 8 मार्चला महापौरपदाची निवड होणार आहे। अर्ज उद्यापर्यंत दाखल करायचे आहेत। आपलाच महापौर निवडून यावा यासाठी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष इथं प्रयत्नशील आहेत। ठाण्यामध्ये 6 मार्चला महापौरपदाची निवडणूक होणार आहे। त्यासाठीही शिवसेना आणि भाजपानं मोर्चे बांधणी केली आहे। ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांची आज कोल्हापूर इथं त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र व्यक्तिगत वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे। या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे। किरवले यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभागाचं प्रमुख पद भूषवलं होतं। नाशिकमधल्या देवळाली इथल्या लष्कराच्या छावणीतले जवान लान्स नायक रॉय मॅथ्यू यांचा मृतदेह सापडलाय। मॅथ्यू 25 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते।
देवळाली छावणीबाहेरच त्यांचा मृतदेह सापडलाय। या संदर्भामध्ये स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। लष्करी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। रॉय मॅथ्यू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जवानांसंदर्भातल्या काही व्यथा मांडल्या होत्या। केरळमध्ये कोझिकोड इथं नदापुरम भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाबाहेर मध्यरात्री झालेल्या बॉम्बस्फोटाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निषेध केला आहे। केरळमध्ये याआधीही संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत। मार्क्सवादी पक्षाच्या या हिंसक कृत्यांना केरळ सरकार संरक्षण आणि प्रोत्साहन देत आहे असा आरोप संघाचे राकेश सिन्हा यांनी केला आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानंही याची दखल घ्यावी आणि केरळ सरकारला त्याबाबत सूचना करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान केरळमधल्या घटनांचा लातूरमध्ये गांधी चौकामध्ये आज राष्ट्रीय सुरक्षा मंचानं निषेध केला। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय सक्षम संघटन अशा विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप, आर्ट ऑफ लिव्हिंग अशा संस्था आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांना राजकीय कारणांसाठी लक्ष्य केलं जात असून हे प्रकार थांबले पाहिजेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीटी बियाणाबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न आहेत, मात्र या बियाण्यांमुळे पर्यावरणाला धोका नाही, उलट त्यामुळे उत्पादकता वाढते असं मत शेतकरी नेते अजित नरदे यांनी आज पुण्यात व्यक्त केलं। वनराईच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वैचारिक द्वंद्व या कार्यक्रमात ते बोलत होते। पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती केली तर देशातला शेतकरी अधिक सक्षम होईल आणि तरुणही मोठ्या संख्येनं शेतीकडे वळतील असा विश्वास अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात व्यक्त केला। प्रत्येक व्यक्तीनं आणि प्रत्येक गावानं स्वच्छता पाळायचा निर्धार केला तरच स्वच्छता अभियान पूर्णपणे यशस्वी होईल असं मत नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलंय। या जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या भादवड इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे आयोजित आरोग्य जनजागृती अभियानाच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते। सरकारच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी याकरता हे अभियान राबवण्यात आलंय। आरोग्याबाबत कोणती विशेष काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आलं। या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा तसंच सुदृढ बालक स्पर्धेतल्या विजेत्यांनाही गौरवण्यात आलं आणि या अभियानामध्ये उत्तम कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर तालुक्यातलं चाफळ गाव हे पहिलं डिजिटल गाव ठरलं असून आता अजून 31 गावं डिजिटल होण्याच्या मार्गावर आहेत असं नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे। नाशिकमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल मेळाव्यात ते बोलत होते। नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवळे यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं। लोकांना रोकडविरहित व्यवहार करण्याला प्रवृत्त करणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे। या मेळाव्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे 16, खासगी बँकांचे 2, सहकारी बँकांचे 3, पोस्टाचा 1 आणि इतर काही स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। शासनातर्फे काही भाग्यवान सोडतीही या मेळाव्यात काढण्यात आल्या। नाशिकची धावपटू कविता राऊत आणि मोनिका आथरे यांनी डिजिटल पद्धतीनं द्राक्षांची खरेदी केली आणि लोकांनीही अशाच प्रकारे जास्तीत जास्त व्यवहार करावेत असं मतही व्यक्त केलं। जनतेमध्ये तसंच वैद्यक क्षेत्रामध्ये एंडोस्कोपिक कर्ण शस्त्रक्रियेविषयी माहिती पोहोचवण्याकरता उद्या मुंबईमध्ये कूपर रुग्णालयामध्ये एंडोस्कोपिक कॅडेव्हर इयर डिसेक्शन केलं जाणार आहे। त्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्याची सोय जुहू इथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे। त्यासाठी 400 कान नाक घसा शल्य विशारद उपस्थित राहतील। ब्राझीलमधले प्राध्यापक जो फ्लॅव्हिओ या शस्त्रक्रियेचं प्रात्यक्षिक दाखवणार आहेत। विशेष रसायनांचं उत्पादन करणाऱ्या BASF या कंपनीच्या नवी मुंबईत उभारण्यात आलेल्या एशिया पॅसिफिक या नव्या संकुलाचं उद्घाटन आज करण्यात आलं। BASF समूहाचा भारतातला हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। त्यासाठी जवळपास 50 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली। या प्रकल्पावरती BASF इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नियंत्रण असेल। देशी आणि परदेशी असे सुमारे 300 वैज्ञानिक या संकुलात काम करतील। राज्याला फार विशाल समुद्र किनारा लाभला आहे, त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी या किनारपट्टीचा योग्य वापर करायला हवा असं राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलंय। सध्या मुंबईत सुरू असलेल्या P1 पॉवरबोट शर्यतीच्या पार्श्वभूमीवरती INS विराट या युद्धनौकेच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या
विराट फिरत्या करंडकाचं अनावरण नौदलाचे व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी रावल बोलत होते. आणि आता बातमी हवामानाची. राज्यामध्ये विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागामध्ये किमान तापमानात वाढ दिसून आली आहे. येत्या 36 तासांमध्ये संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. नागपूर 36 आणि 18. पुणे 35 आणि 16. औरंगाबाद 35 आणि 19. नाशिक 35 आणि 15. कोल्हापूर 36 आणि 19. रत्नागिरी 33 आणि 19. सोलापूर 37 आणि 17. आणि अमरावती कमाल 36 आणि किमान 20 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक, राष्ट्रपतींचं मत. तूर डाळीच्या घसरलेल्या भावाच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये डाळीच्या सध्याच्या साठवणूक मर्यादेत 3 महिन्यांसाठी तिपटीनं वाढ. नीलक्रांती धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 50% अर्थसहाय्याच्या 21 योजना राबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई गोवा महामार्गाचं पहिल्या टप्प्यातलं चौपदरीकरण 2018 अखेरपर्यंत पूर्ण होणार, नितीन गडकरी. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 6व्या टप्प्यासाठी तर मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान, चोख बंदोबस्त. 10 महापालिकांच्या महापौरपदांच्या निवडणुकांसाठी राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग. आणि ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक कृष्ण किरवले यांची कोल्हापुरात हत्या, व्यक्तिगत कारणातून हत्या झाल्याचं प्राथमिक वृत्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणाऱ्या फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर या समाज माध्यमांवरून होणाऱ्या संवादाचे पडसाद आभासी नसून प्रत्यक्ष समाज जीवनावरही उमटताना दिसतात. मात्र सुसंवादाची नांदी ठरलेली ही समाज माध्यमं अलीकडच्या काळामध्ये विसंवाद आणि सामाजिक सलोखा बिघडवायलाही कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे. आपल्याला हवं तेव्हा हवं तसं व्यक्त होत असताना सुटलेलं भान आणि मतप्रदर्शनातली हा हेकेखोरपणा वैचारिक मंथनाऐवजी दुभंगलेपणाकडेच घेऊन जातोय की काय अशी भीतीही याचमुळे निर्माण झाली आहे. याच अनुषंगानं समाज माध्यमांचं महत्त्व आणि जबाबदारीपूर्ण वापर याविषयी चर्चा करण्यासाठी स्तंभलेखक मंदार भारदे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.